सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार असा विरोधकांचा आरोप आहे। नाही, विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत। आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत। खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल। या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं। तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं, त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या 20व्या हप्त्याबद्दल म्हणजेच या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची वाट पाहून असाल। 20वा हप्ता तुम्हाला अजून या ठिकाणी भेटलेला नाही। आता बघा 19वा हप्ता म्हणजे तुमचा जानेवारीचा हप्ता जो आहे याचं देखील वाटप सुरू आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना मागच्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते जमा झालेले असतील, तर जानेवारी महिन्याचा हप्ता ज्यांना आता भेटला आहे त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी भेटणार आहे। तुम्ही आता फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे 20व्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आलेला असेल तर हा तुमचा पुढचा 20वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे। तुम्ही पात्र ठरले गेलेला आहात। परंतु आता याच्यामध्ये देखील ज्यांची KYC चुकलेली होती त्या लाडक्या बहिणींना मात्र नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल आणि जानेवारी असेल असे जवळपास 3 महिन्यापासूनचे पैसे भेटलेले नाहीत। तर मग त्या लाडक्या बहिणींना 31 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी त्यांच्या KYC मध्ये एडिट करण्यासाठीचं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे। मग तोपर्यंत या ठिकाणी या लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नाहीत। मग हे पैसे त्यांना पुढे भेटतील की नाही त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत। तर तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच टोटल 19 हप्ते जे आहेत कोणाकोणाला आलेत सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही लिहून पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जे आहेत येणं बाकी आहे। आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी मार्च महिना या ठिकाणी संपून गेलेला आहे, तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही आणि याचा GR देखील या ठिकाणी प्रसिद्ध झाला नाही। बघा जर या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी हे जर पैसे येणार असते तर याचा फेब्रुवारीमध्ये GR येणं गरजेचं आहे, परंतु आलेलं नाही। तर ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात याचा GR येऊन तुमचे पैसे जमा होऊ शकतात। तर बघा लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी आता पडलेला आहे। तर थेट 3000 रुपये देखील तुम्हाला भेटू शकतात का?
म्हणजेच मार्चचे आणि फेब्रुवारीचे त्याची देखील पुढे आपण माहिती बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लक्षात येईल. तुमचे जानेवारीचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी जसं की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लेट होताना दिसतोय. प्रत्येक महिन्यामध्ये हे हप्ते जे आहेत ते लेट होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठली तरी एक तारीख फिक्स करण्याची मागणी करतायत. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, सरकारने एक तारीख फिक्स करावी का असं तुम्हाला वाटत असेल तर हो म्हणून नक्की सांगा, कारण की याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुम्हाला पूर्ण महिना 1 ते 31 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही. त्या तारखेला पैसे जमा झाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर बघा, आता महत्त्वाची माहिती आपण बघूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नुकताच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता मार्च महिना या ठिकाणी उजळलेला आहे, तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. पण आता याच फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. नेमकी काय अपडेट आहे त्याची माहिती आपण बघूयात. बघा, महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं म्हटलेलं होतं. त्यामुळेच ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली होती. तर बघा, त्याच्यानंतर मग या ठिकाणी निकषानुसार लाभार्थ्यांना पैसे दिले जाण्याचं सरकारनं म्हटलं. इतकेच नाही तर यासाठी KYC प्रक्रिया सुद्धा अनिवार्य करण्यात आलेली आहे. तर आता योजनेमध्ये मोठा संभ्रम देखील आहे, कारण की पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो. पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी हा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. पण आता मार्च महिना या ठिकाणी जवळपास संपून गेलेला आहे, तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. आता याच्याबद्दल या ठिकाणी काय माहिती आहे पुढे आपण बघणार आहोत. मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला कधी भेटू शकतो? बघा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न पडलेला होता. त्याबद्दलची ही अपडेट आलेली आहे. फेब्रुवारी महिना संपला असल्यानं मार्च महिन्यातच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पहा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता मिळणार का नेमका? तर बघा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र या ठिकाणी तसा निर्णय घेतला गेलेला नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त फेब्रुवारी महिन्याचाच या मार्च महिन्यामध्ये हप्ता दिला जाऊ शकतो. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि मार्च महिन्यामध्ये महिला दिनाच्या निमित्तानं देखील फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये सरकारकडनं लाडक्या बहिणींना दिले जाण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. तर ही लाडक्या बहिणींसाठी एक खास भेट ठरू शकते. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. तर पाहता, ही KYC केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे भेटलेले आहेत. नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी अजून वंचित आहेत. राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना या ठिकाणी सोमवारी चालू महिन्याचा म्हणजे 23 फेब्रुवारीपासून हप्ता जमा करण्यात आला. तर या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते न मिळाल्याने अनेक महिला जे आहेत या लाभापासून वंचित आहेत. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे. कारण की बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, हे 2 हप्ते, त्यासोबत जानेवारीचा हप्ता देखील KYCतील चुकांमुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटू शकलेला नाही. त्या अपात्र ठरलेले आहेत. मात्र त्यांना एकदा पुन्हा संधी दिलेली आहे त्यांच्या KYC मध्ये एडिट करण्यासाठी, जी की 26 मार्च पर्यंत आहे. 26 मार्च नंतर 31 मार्च नंतर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जे आहेत थकलेले पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. तर सर्व लाडक्या बहिणींना 31 मार्च पर्यंत त्यांना त्यामध्ये एडिट करता येणार आहे. आता बघा, KYC केलेल्या महिलांना या ठिकाणी चालू महिन्याचे पैसे मात्र जवळपास 19 हप्ते त्यांना जमा झालेले आहेत. तर प्रत्येक लाडक्या बहिणींचे हे 19 हप्ते जे आहेत म्हणजे जानेवारीपर्यंतचे पैसे जे आहेत जमा झालेले नाहीत. त्याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. मग KYC मधील चुकांमुळे काही लाडक्या बहिणी अपात्र आहेत आणि इतर कारणामुळे देखील काही लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे जे थकीत पैसे राहिलेले आहेत ते तुम्हाला KYC मध्ये एडिट केल्यानंतर त्याच्यानंतरच तो जो संपूर्ण अहवाल आहे तो सादर झाल्यानंतर त्याच्यानंतर मग तुम्हाला थकीत पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी सर्वात अगोदर त्यांची KYC जी आहे या ठिकाणी एडिट करून घ्यायची आहे. तर वेबसाईटवर तुम्हाला एडिट करताना काय प्रॉब्लेम येत आहेत का तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि तुमचे कधीपासूनचे पैसे आलेले नाहीत तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा.
कोणाचे डिसेंबरपासूनचे आलेले नाही किंवा नोव्हेंबरपासूनचे आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला आलेत का KYC एडिट केल्यानंतर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाचा औचित्य साधून या ठिकाणी दिला जाण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दलची ही अपडेट आपण पाहिलेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता देखील मग तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये भेटू शकतो. सध्या तरी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे हे 1500 रुपये जे आहेत मार्च महिन्यामध्ये दिले जाऊ शकतात. याच्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. अजून तुमचे जर याबद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.